नमस्कार, आराध्या लेडीज टेलर मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला ही ट्रेंडिंग स्लीव चालू आहे सध्या, आपल्याला ही कशी शिवायची आहे ते बघायचं आहे। यासाठी किती कपडा लागतो, कशा चुन्या घ्यायच्या, काठ कसा जोडायचा, अस्तर कसं जोडायचं, आपण या व्हिडिओ मध्ये सगळं बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा। चला व्हिडिओ आपण सुरुवात करू। हे बघा, आपण एकदम कमीत कमी कपड्यामध्ये आपण ही स्लीव डिझाइन करणार आहोत, कारण आपल्याकडे कपडा कमी आहे। त्यामुळे आपण कशी स्लीव बनवायची कमी कपड्यामध्ये पण ते पण बघणार आहोत। आता इथं हा कपडा आहे, थोडा कपडा कमी पडल्यामुळे इकडे जॉईंट दिलेला आहे। तर हे बघा, आपली स्लीव ची उंची पूर्ण 11 इंच आहे। तर आपण अस्तर कट करून घेतलेला आहे त्याचं। आता 11 इंच आपली स्लीव आहे। हे बघा, आपली 11 तयार होणार आहे। आपण पाऊण इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतला आहे। 8.5 आपली छातीची घडी आहे, म्हणून आपण 8.5 आडवी घडी घेतलेली आहे। आणि आपण मी भरपूर व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्लीवची कटिंग दाखवलेलीच आहे माझ्या, तर तुम्हाला बघायची असेल तर तिथं आपण बघू शकता स्लीवची कटिंग कशी केलेली आहे ती। आता याच्यामध्ये मी पूर्ण माप दाखवत नाही। हे बघा, आता आपल्याला काठ मोजायचा आहे। आता हा काठ किती इंचाचा आहे, आता हा खालचा जो प्लेन भाग आहे स्टिचिंग मध्ये जाणार आहे आपला, फक्त जो काठ आपल्याला दिसत आहे तोच आपल्याला मोजायचा आहे। हे बघा, 3.5 इंच आपला काठ भरत आहे। तर आपल्याला अस्तरवर आता हा आपला इथं जोडण्यामध्ये जाणार आहे अर्धा इंच, तिथून आपल्याला वरती 3.5 इंच मोजायचं आहे। हे बघा, इथपर्यंत आपला भरत आहे। तर आपण त्याच्यावरती मोजायचं आहे आपल्याला हा प्लेन कपडा किती घ्यायचा आहे, त्याच्यासाठी हे मेजरमेंट आहे। तर हे बघा, इथपर्यंत आपला काठ येणार आहे। तर त्याच्या पुढे आपल्याला मोजायचं आहे किती कपडा उरत आहे। 8 इंच आहे, तर आपल्याला 9 इंचापर्यंत हा प्लेन कपडा घ्यायचा आहे। आता हा डबल घडी आहे, आपल्याला आता इथनं फोल्ड करायचं आहे, कारण आपल्याला हे घ्यायचं नाहीये, काठासाठी आपल्याला तेवढं सोडायचं आहे। आता डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला असं ठेवायचं। आणि आता आपल्या इकडं एक्स्ट्रा बघायचं किती आहे, 3.5 इंच आपला एक्स्ट्रा भरत आहे। तर तुमच्याकडे जर जास्त कपडा असेल तुम्ही 5-6 इंचापर्यंत पण एक्स्ट्रा घेऊ शकता। प्लेट खूप जास्त येतील, तुमच्या चुन्या जास्त येतील। आता इथं कपडा कमी असल्यामुळे मी कमी घेतलेला आहे कपडा, तरी आपली स्लीव एकदम छान आणि सुंदर तयार होणार आहे। तर हे बघा, आपण इकडं 3.5 इंच घेतलेला आहे आणि डबल फोल्ड घेतलेला आहे। आता आपण चुन्या कशा घालायच्या आहे ते बघू। हे बघा, पहिले सेंटरला आपल्याला थोडं कट करून घ्यायचं आहे, दोन्ही साईडला खाली वरती। आता आपलं सेंटर आहे। आता सेंटर पासून आपल्याला 1-1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपण इथं 4 वर ठेवू, म्हणजे 1-1 इंचाच्या आपल्याला 4 चुन्या घ्यायच्या आहे इथं। हे बघा, 1-1 इंचावर ठेवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला 1-1 इंचावर खूण करून घ्यायची आहे। आता हा जो मधला आपला पॉइंट आहे, ही चुनी आपल्याला घ्यायची आहे, याच्यावर ठेवायची आहे या प्रकारे। आणि इथं पण आपल्याला टाचपिन लावून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या चुन्या इकडे तिकडे जाणार नाही। परत दुसरी पण घ्यायची आहे। आता खालच्या साईडला ठेवताना आपल्याला चुनीवर चुनी ठेवायची आहे अशी। हे बघा, अशी एकावर एक ठेवायची आहे। आणि इथं पण आपल्याला टाचपिन लावून घ्यायची आहे। अशा प्रत्येक चुनीला आपण टाचपिन लावून घ्यायची आहे, एकावर एक ठेवून। हे बघा, आपण अशा टाचण्या लावून घेतलेल्या आहे आणि हे एकावर एक असं व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे। इथं आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या चुन्या इकडे तिकडे जाणार नाही। हे बघा, आपण आता इथं टिप मारून घेतलेली आहे। आता वरच्या साईडला आपल्याला टिप मारायची आहे, तर आपण ह्या पिना काढून टाकायच्या आहे सर्व। आता आपल्याला असं सरळच घ्यायचं आहे। बघा, इथं आपलं सेंटर आहे, सरळ घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपला अर्धा इंच तरी अंतर आलं पाहिजे। हे बघा, असं
खाली आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे, कुठंही आपलं अशी लूज नको ती राहायला प्लेट, नाहीतर नंतर घातल्यानंतर अशा सरळ प्लेट्स पडणार नाही त्या. थोडंसं आपल्याला ताणून घ्यायचं आहे त्याला. आणि प्रत्येक प्लेटच्या मध्ये आपला अर्धा इंच अंतर पाहिजे. कपडा जर जास्त असला तर तुम्ही 1-1 इंचाचं पण अंतर ठेवू शकता, पण आता इथं कपडा थोडा कमी आहे त्यामुळे हे बघा असं या प्रकारे आपल्याला इथं एक टीप मारून घ्यायची आहे. हे बघा आपण वरच्या साईडला पण स्टिचिंग करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्या या प्लेट तयार झालेल्या आहे. तुम्ही याच्यावर प्रेस पण करू शकता. आता हा थोडा सिल्कचा कपडा आहे त्यामुळे असं फुगल्यासारखा दिसतोय. मग कॉटनच्या साडीमध्ये एकदम हे चोपून बसतात प्लेट्स, त्यामुळे प्रेसची काही गरज नाही. पण आता याच्यावर आपण एक प्रेस मारून घेतली तर ह्या प्लेट्स एकदम अशा दबून बसतील आणि व्यवस्थित येतील. काठ कसं जोडायचं आहे ते बघू आपण. आता हे बघा आपल्या या कोयरी जी आहे ती वरच्या साईडला आली पाहिजे, तर आपण हा असं वरच्या साईडला असा आणि असा फोल्ड करायचा आहे. आता हा थोडा वाकडा तिकडा झालेला आहे, आपण सरळ करून घ्यायचा आहे. हे बघा इथं आपण बरोबर ठेवायचा आहे आणि हा जो इकडं तिरपा जात आहे, इकडं पण तिरपा जात आहे, तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. आता आपण तिथं असा काठ ठेवायचा सरळ आणि खडूने आपण असं मार्जिन करून घ्यायची त्याच्यावर, म्हणजे तेवढा भागावर आपल्याला घ्यायचा नाही तो. हे बघा असं. आता आपण इथं हा जो प्लेन भाग दिसत आहे त्याच्यावर आपण बरोबर टिप मारून घ्यायची आहे. हे बघा आपण टिप मारून घेतलेली आहे. आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा आहे. आणि हे बघा आपण असं केल्यानंतर आपला काठ बरोबर सरळ झालेला आहे. वरतून आपल्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. हे बघा आपण दाबटीप मारून घेतलेली आहे. आता याला अस्तर कसं जोडायचं आहे ते बघू आपण. हे बघा आपला अस्तर आता आपण पूर्ण ओपन करून घ्यायचं आहे. आता याचा सेंटर आणि आपला हा अस्तरचा कट केलेला सेंटर आहे तो एक झाला पाहिजे, किंवा मग चुन्या पण आपल्या एक साईडला चालल्या जातील. त्यामुळे हे दोन्ही सेंटर आपल्याला, हे बघा दोन्ही सेंटर आपल्याला एक ठेवायचे आहे. त्याप्रमाणे आपल्याला इथं अस्तर ठेवून घ्यायचं आहे खालच्या साईड काठावर. आता खालच्या साईड काठावर आपल्याला एक टिप मारून घ्यायची. हे बघा आपण खालच्या साईडला टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ही स्लीव अशी खालच्या साईडने घ्यायची आहे. हे बघा आणि आपल्याला इथं पण एक टिप मारून घ्यायची आहे. सेंटर आपल्याला, हे बघा हे दोन्ही सेंटर आपल्याला एक ठेवायचे आहे. हे अजिबात इकडं तिकडं हलू नये यासाठी आपल्याला तिथं एक टाचपिन लावून घ्यायची आहे. पहिले आपण खालच्या साईडला टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. आपण त्याच्यावर टिप मारणार आहोत, कारण जर आपण आत्ताच मारली तर आपल्याला त्या साईडने टिप मारायची आहे आणि इकडचा आपल्याला दिसत नाही आहे. त्यामुळे आपण हा कपडा कट करून टाकू. हे बघा आपला सर्व एक्स्ट्रा कपडा कट झालेला आहे. आता आपल्याला स्लीव अशी ठेवायची आहे सरळ साईडला आणि याच्यावर आपल्याला 5 नंबरची टिप सर्व बाजूनी मारून घ्यायची आहे. आता आपण तिकडनं पण टिप मारली असती, पण आपल्याला ह्या चुन्या अशा ताणून मग आपल्याला त्याच्यावर टिप मारायची आहे. लूज जर झाले तर आपला असा फुगा होईल, त्यामुळे आपल्याला हे एकदम अशा ताणून त्याच्यावर टिप मारायची आहे. त्यामुळे आपल्याला या साईडने टिप मारून घ्यायची आहे, नाहीतर आपण त्या साईडने पण टिप मारू शकलो असतो. हे बघा आपण सर्व बाजूने स्टिचिंग करून घेतलेली आहे. आता आपण असं ताणून टिप मारली त्याच्यामुळे बघा किती कपडा एक्स्ट्रा निघाला आहे, तो आपण कट करून टाकायचा आहे. सर्व बाजूचा एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घ्यायचा आहे. आता आपण असं जर आपण हा लूज सोडला असता तर आपल्या प्लेट्स अशा पडल्या नसत्या आणि अशा प्रकारे आपली ही स्लीव तयार झालेली आहे.
इथं तुम्ही एक शोचं बटन पण लावू शकता। हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे आपली स्लीव डिझाईन तयार झालेली आहे। किती छान, आपल्या कमी कपड्यामध्ये एकदम छान चुन्या तयार झालेल्या आहे। तुम्हालाही जर अशी स्लीव शिवायची असेल, लग्न समारंभ पार्टीसाठी किंवा साखरपुड्यासाठी अशी स्लीव डिझाईन जर शिवायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।